जय हिंद मित्रांनो, आज आपण शॉर्टपुट म्हणजेच गोळा जो पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, जो तुम्हाला 8.5 मीटर टाकायचा आहे, त्याच्यासाठी काय वर्कआउट करावा लागेल तो आपण बघणार आहे. गोळापेक्षा वर्कआउट नंबर 1, तुम्हाला गोळा या पद्धतीनं 5 वेळा फिरवायचा आहे. या पद्धतीने 5 वेळा फिरवायचा अपोजिट. हा वर्कआउट झाल्यानंतर तुम्हाला गोळा 10 वेळा असं करायचा आहे. 1 2 3 4 5. सेम दुसऱ्या हाताने 1 2 3 4 5. यानंतर तुम्हाला वर्कआउट नंबर 3, तुम्हाला स्क्वॉट पोझिशनला जायचं आहे. जंप. वर्कआउट नंबर 4, तुम्हाला बॅकवर्ड थ्रो करायचा. आता दाखवलेल्या वर्कआउटचे तुम्हाला 5 ते 6 रेपिटेशन करायचे. त्यानंतर पुढचा वर्कआउट करायचा आहे, जो की स्टँडिंग थ्रो असेल. सुरुवातीला तुम्हाला स्टँडिंग वर वर्क करायचा, म्हणजे स्टँडिंग थ्रो करण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्टँडिंग थ्रो तुमचा 18 पर्यंत गेला पाहिजे. तुम्हाला गोळा पकडत असताना याच्यावर पकडायचा आहे, तकड्यावर. पहिल्यांदा हे लावायचं, फुल पकडायचा. जास्त हात लांब पकडायचा नाही, क्लोज एवढा वर घ्यायचा. मानेला परफेक्ट फिट करायचा. त्यानंतर ग्राउंडचा अर्ध इथं तुम्हाला एक पाय इथं ठेवायचा. त्याचा जो टो आहे म्हणजे इथं, त्याच्या दिशेने दुसरा पाय ठेवायचा. स्क्वॉट पोझिशन. स्टँडिंग थ्रोची तुम्हाला 5 ते 6 रेपिटेशन करायचं आहे. डेली वर्कआउट केला तरी सुद्धा स्टँडिंग थ्रोचं चालेल. गोळा फेकण्याची दुसरी पद्धत जी रेग्युलर सर्व मुले वापरतात, पण त्यात चुका काय करतात ते बघा. तुम्ही जाता सरळ असं, त्यामुळे तुम्हाला एवढाच रूम भेटतो. तुम्हाला पुढचा पाय तो जरा क्रॉस टाकायचा, तुमची चेस्ट ओपन होईल, हाईट भेटेल गोळ्याला, सगळी पॉवर यूज होईल. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमुळे गोळा जास्त जाईल तुमचा. तुम्हाला टाकून दाखवतो गोळा. व्यवस्थित पकडायचा. नंतर कॅरियम ब्राय या पद्धतीत मी तुम्हाला गोळा टाकून दाखवतोय. ग्लाइड टेक्निक सुद्धा याला बोलतात. व्यवस्थित गोळा पकडायचा, मानेला व्यवस्थित लावायचा. पुढचा वर्कआउट, तुमच्या गोळ्याला जर हाईट जात नसेल तर तुम्ही हा वर्कआउट करा. स्टँडिंग थ्रो करायचा आहे तुम्हाला. या पद्धतीने थोडी बाजू घ्यायची. तुम्हाला फुल पॉवरने खाली थ्रो करायचा. गोळा मानेला लावायचा. पुश. सगळी ताकद यूज करायची. याचे तुम्हाला 6 ते 7 थ्रो असे करायचे. पुढचा वर्कआउट खूप इफेक्टिव्ह वर्कआउट आहे. पुशअप मारत असताना तुम्ही डाऊन पुशअप मारायचे, हे या पद्धतीने. या प्रकाराचे तुम्हाला 2 ते 3 सेट बनवायचे. 10-10चे 20-20चे जशी तुमची कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे वाढवत जायचं आहे. पुढचा वर्कआउट तुम्हाला डायमंड पुशअप मारायचे, हे या पद्धतीने. डायमंड करायचं पुढे या पद्धतीने, हाताचा डायमंड करायचा आणि पुश मारायचा. पुश पुश. याचे सुद्धा तुम्हाला 10-10चे 3 सेट बनवायचे. इफेक्टिव्ह. जसं तुम्ही वर्कआउट वाढवत जाणार तसं तुम्हाला इझी वाटत जाणार. डे बाय डे तुमचा इम्प्रूव्हमेंट होत जाणार. पुढचा वर्कआउट बघूया, वाईड पुशअप. तुमच्या शोल्डर पासून जास्त अंतर घ्यायचं. जर शोल्डरची लेंथ एवढी आहे ना, तर तुम्हाला थोडं वाईड घ्यायचं अंतर. हे असं पुशअप करायचे. त्याचे सुद्धा सेम सेट बनवायचे. पुढचा मेन इफेक्टिव्ह प्रकार बघा, क्लॅप
पुशअप म्हणजे तुम्हाला क्लॅप करायचं. पुशअप मारताना क्लॅप करा. मला डबल बार मारायचा आहे. डबल बार तुमची जबरदस्त पॉवर वाढेल शोल्डर मध्ये.